आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत शिवतीर्थावर। आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल संपल्यानंतर आता पुढच्या प्रचाराच्या रणनीतीला आणि त्यासोबतच अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता नेमकी काय चर्चा होणार हाही एक महत्त्वाचा विषय आहेच। आणि यापूर्वी सुद्धा ठाकरे बंधूंच्या अनेक भेटी झालेल्या आहेत। मात्र ज्या प्रकारे इथून पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि कळीचे असणार आहेत, त्यामुळे प्रचाराची रणनीती ठरवण्यासंदर्भात ही भेट असू शकते अशी एक शक्यता आहे, चर्चा आहे। त्याचबरोबर ज्या प्रकारचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर काही ठिकाणी जी नाराजांनी केलेली बंडखोरी आहे ती कशी शमवायची याबद्दल देखील या बैठकीमध्ये खल होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे सध्या राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आता पुढे किती वेळ या दोघांमध्ये चर्चा होते यावर देखील आपलं लक्ष असेलच। विरोधकांनी ठाकरे बंधूंवर टीका केलेली होती आणि विशेषतः मनसेला कमी जागा मिळाल्या या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना चिमटे काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीतील घटक पक्षांकडून होताना दिसतायत। भाजप असेल किंवा शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून राज ठाकरेंना कमी जागा मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले। अजय माने याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अजय, काय नेमके अपडेट्स आहेत शिवतीर्थावर? आपण जर पाहिलं तर नुकतेच मुंबई महानगरपालिकासोबतच इतर ज्या महानगरपालिका आहेत, ओव्हरऑल 29 महानगरपालिकेसाठी युती जी ती ठाकरे बंधूंनी जाहीर केली। काल सर्वच उमेदवार आणि उमेदवारी अर्ज भरले आणि आता पुढचा टप्पा म्हणजे की सभेचं आणि प्रचाराचं नियोजन आणि त्यासाठी आता आदित्य ठाकरे थेट राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना पाहायला मिळतील। काल उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर तात्काळ राज ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेटीला गेले होते आणि त्याच्यानंतर आता प्रचाराचं आणि सभेचं नियोजन करण्यासाठी जे ते आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संयुक्त सभा, वेगवेगळ्या सभा, नेमक्या सभा घ्यायच्या कुठे याची चर्चा जी ती आज केली जाईल। त्यासोबतच प्रचाराची रॅली मुंबई महानगरातले ठाणे, कल्याण, डोंबिवली असेल या टप्प्यातल्या सभा, त्यासोबतच नाशिक, पुणे या भागातल्या सभा कशा घ्यायच्या, त्याचं संयुक्त सभेचं नियोजन कसं असणार आहे, प्रचाराची रॅली आणि एका विभागात असलेले अनेक उमेदवार त्यांच्यासोबत मग नियोजन कसं करायचं या सगळ्यांच्या चर्चा आज केल्या जातील। त्यासोबतच विशेष म्हणजे की अमित ठाकरेंवर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुण्याच्या सभेचं नियोजन देण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। त्याचंच नियोजन कसं असणार आहे, अमित ठाकरेंचं प्लॅनिंग काय आणि आदित्य ठाकरेंचं प्लॅनिंग काय, ह्या दोघांच्या चर्चा एकत्ररित्या राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या जातील आणि त्याच्यानंतर जे ते 3 तारखेपासून सभेचा धुराळा आणि निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी हे ठाकरे निश्चितपणे प्रचाराची रणनीती आखणं हा या भेटीमागचा मुख्य उद्देश असल्याचं कळतं आहे।